एक धनंजय पाटलांशी बोलतात, एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची विधानं करतात. आमचे माना मुंडके कापून काय नेले, मुर्दे काय पडले, मराठा आरक्षणासाठी किती बलिदान गेले. जोपर्यंत धनंजय पाटलांना काय कमिशन सरकारने केलेल्या आहेत. महाविकास आघाडी नेत्याला तर लय दिवसापासून दिसत नाही, त्यांना रातांधळ्या झालेल्या. एक धनंजय पाटलांशी बोलतात, एक ओबीसी वाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची विधानं करतात. त्याच्यातल्या मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात, पण त्यांचा प्रत्यक्ष डायलॉग काय झाला, प्रस्ताव काय होता हे ना पब्लिकला माहिती ना आम्हाला माहिती. आणि म्हणून आम्ही असं ठरवलं, जोपर्यंत धनंजय पाटलांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवचित्र आपल्यापुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जे काही कमिटमेंट केलेले आहेत त्याचं फॅक्च्युअल चित्र आपल्यापुढे येत नाही, तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात अर्थ नाही. ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो. पण त्यांनी 40-50 लोकांच्या तुलनेने तुमचं मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं, आम्हाला ते काही योग्य वाटत नाही. शरद पवारांनी आज प्रेस घेतली, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यस्थी केली छगन भुजबळांनी की ह्या ज्या आरक्षणाचा तोडगा याच्यावरती शरद पवारांनी मध्यस्थी करावा, परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने मनोज जरांगे पाटलांना काय शब्द दिलाय किंवा काय ड्राफ्ट तयार झालाय मला माहीतच नाही, तोपर्यंत मी कसं बोलणार त्याविषयी. नाही, आमचं बऱ्याच जणाला माहीत नसतं, आमच्या बऱ्याच जणाला माहीत नसतं. सत्ताधाऱ्याला, विरोधकांना मराठ्यांचं काय आहे, किती वाटोळं व्हायला लागलं हे बऱ्याच जणाला माहीत नाही. मग युती असू द्या, महाविकास आघाडी असू द्या, बऱ्याच जणाला आमचं काहीच माहीत नसतं. फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही, मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं. गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चालले, ते काय वेदना भोगायला लागले, आईबापानं किती त्रास सहन केला, आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोश आहे. मराठ्यांच्या महिला 3-3, 4-4 महिन्याचे लेकरं घेऊन रस्त्यावर आहे. हे कोणालाच दिसणार नाही, महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला नाही. महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लय दिवसापासून दिसत नाही, त्यांना रातांधळ्या झालेल्या आहेत. त्यांना बऱ्याच दिवसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत, त्यांना अडीअडचणी दिसत नाहीत. त्यांना मतं तेवढी दिसते, मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं. आमचं बऱ्याच जणाला माहीत नाही. तर ह्यांची आमच्याबद्दल होणार आहे. आता मराठ्यांना शान होणार आहे, होणं सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षांनी शान होणं आणि आपले लेकरं मोठे करणं. आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी, कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत. म्हणून आता सावध व्हा, किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. माझं एवढाच आग्रह आहे, मायबाप मराठ्यांनो आता शाने व्हा. शरद पवारांची जी पत्रकार परिषद झाली त्यावरती असं म्हटलं, एक शब्द वापरला की जरांगे पाटील आणि मुख्यमंत्र्यांमध्ये काय सुसंवाद झाला हे मला माहिती आहे. सुसंवाद मी आताच सांगितलं ना, कोणालाच माहीत नसतं आमचं, कोणालाच. आमचे माना मुंडके कापून काय नेले, मुर्दे काय पडले, मराठा आरक्षणासाठी किती बलिदान गेले, किती आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू बसले, किती संसार उघड्यावर पडलेत, ते त्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊन बसली. कोणाला काहीच माहीत नाही. आमचं मतदान फक्त सगळ्याला माहिती आहे, महायुतीला, महाविकास आघाडीला बाकीचं काहीच माहीत नाही. ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते, सर्वपक्षीय ठराव, की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो, सरकारला 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही 40 दिवसाचा दिला होता, 10 दिवस वाढून दिले होते, तरी काहीच माहीत नाही. म्हणूनच माझंच म्हणणं आहे आता की सामान्य सगळ्या पक्षातले, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी व्हाशाने आता तरी डोळे उघडा, आपल्या बाजूनं कोण किती आहे व्हाशाने. माझी एवढीच विनंती, नका स्वतःचे लेकरं संपू या राजकीय लोकांच्या नादी लागून. त्यांना उठण्याला आणायचं काम आपल्याला सगळ्या पक्षातल्या गरिबांना करावं लागणार आहे. आपल्या बाजून कोणी नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही आपल्याला. आणि हे मात्र आपल्या जीवावर मोठे होते, आपले लेकर आपल्याला मोठे करावे लागणार आहे. माझी हात जोडून विनंती सगळ्यांना, ऐका मी सांगतोय, तुम्हाला पश्चाताप येईल गोरगरीब मराठ्यांना. नंतर मी सांगत होतो त्याच वेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतं. पश्चाताप येईल, ही योग्य वेळ आहे. अंग झटकून द्या सगळे आणि आपल्या पोराला आरक्षण मिळवण्यासाठी ताकदीनं बाहेर आहे. सगळे आपल्या विरोधात गेलेत, ज्यांना आपण सगळ्या हाताने मदत केली पिढ्याना पिढ्या, तेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात आहेत.
आणि आपले सुद्धा आपल्या विरोधात येतात आणि त्यांना माहीतच नाही आणखी आपलं काय चाललंय 10 महिन्यात. म्हणून शाने व्हा. आता तरी खरंच डोळे उघडा, बेसावध नका राहू आणि नेता पक्ष नका करत बसू. कधीतरी विचार करा, आपल्या रक्ताच्या लेकराचे किती हाल व्हायला लागलेत, आपल्या समाजाचे किती हाल व्हायला लागलेत. आता स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या जातीसाठी लढा द्यायचा, इतक्या ताकदीनं सगळे पेरून उठा, ही माझी तुम्हाला कळकळीन हात जोडून विनंती. 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. रविवारी आदल्या दिवशीच छगन भुजबळ यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती. त्यानंतर सोमवारी छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानावर पोहोचले. पवार त्यावेळी झोपले होते, त्यामुळे छगन भुजबळ यांना तासभर तिथंच थांबावं लागलं. छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यासोबत राज्यात गंभीर बनलेला मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चा केली आहे. मराठा समाज आणि ओबीसी मधील मतभेदांची दरी दूर करण्यासाठी पवारांना त्यांनी आवाहन केलंय. आज पुणे श्रमिक पत्रकार संघात वार्तालाप करताना शरद पवार यांनी या विषयावर भाष्य केलंय. छगन भुजबळ म्हणाले की झालं गेलं सोडून द्या, मार्ग काढायला लागेल, नाहीतर महाराष्ट्रात वाद वाढतील. स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी विधाने केली ती वाद वाढवायला मदत करणारी होती. मार्ग काढायचा असेल तर राज्यकर्त्यांनी सामंजस्य भूमिका घेतली पाहिजे. राज्यकर्त्यांनी कितपत ही भूमिका घेतली माहीत नाही, तसं दिसलंच नाही, असं शरद पवार म्हणाले. शरद पवार पुढे म्हणाले की दुसरीकडे ओबीसी नेत्याचं उपोषण सुरू होतं, तिथे राज्य सरकारचे मंत्री गेले होते, त्यांचं काय बोलणं झालं माहीत नव्हतं, त्यांच्यातील सुसंवाद माहीत नव्हता. त्यामुळे मिटिंगला न जाण्याचं कारण एकच होतं की सरकार जरांगे आणि ओबीसी नेत्याशी बोलत आहेत, त्यानंतर नेते काही विधान करत आहेत. पण संवाद काय झाला आणि प्रस्ताव काय होता हे पब्लिकला आणि आम्हाला माहीत नव्हतं. त्यामुळे जरांगे यांना सरकारने काय आश्वासन दिलं आणि त्याचं वास्तव चित्र आपल्याकडे येत नाही. आणि दुसऱ्या बाजूने ओबीसींना जी कमिटमेंट केली त्याची माहिती येत नव्हती. तोपर्यंत जाऊन चर्चा करण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनी आम्हाला माहिती दिली तरच आम्ही जाऊ शकतो असं ठरवलं. त्यांनी 40-50 लोकांना बोलवलं आणि चर्चा केली. तिथे आपलं मत मांडावं असं योग्य वाटलं नाही, असंही शरद पवार यांनी सांगितलं. दरम्यान पवारांच्या या वक्तव्यावर आता जरांगेंनी भाष्य केलंय. ते म्हणाले की आमच्या माना कापल्या, आमच्यावर अत्याचार झाला किंवा आमचं काहीही झालं तरी महायुतीत आणि महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही. विशेषतः महाविकास आघाडीला तर काहीच फरक पडणार नाही. जरांगेंनी पवार सोबत शिंदे फडणवीसांनाही धारेवर धरलं होतं. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.